सोलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला तर एकीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाला। नातेवाईक आणि स्थानिकांनी हा आरोप केलाय। बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधली ही धक्कादायक घटनास्थळी भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि पालिका अधिकाऱ्यांनी भेट दिली। अनेक दिवसांपासून बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। बाबू जगजीवनराम परिसरात दोन विद्यार्थिनींचा मृत्यू। ममता म्हेत्रे जिया म्हेत्रेचा दूषित पाण्यामुळे मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। जयश्री म्हेत्रे या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, स्थानिकांचं ठिय्या आंदोलन। संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। 8-8 दिवस या नागरिकांना पाणी साठवून ठेवावं लागतंय। साठवून ठेवल्यामुळे त्या पाण्यामध्ये किडे तयार होतात, त्या पाणी दूषित होतं आणि या मुलांना त्या पाण्याचा परिणाम होऊन असे कित्येक मुलं आजारी पडतात, कित्येक मुलं मृत्युमुखी पडतात। तर हे अतिशय निषेधार्ह आहे। जोपर्यंत दोषींना शिक्षा मिळणार नाही, जोपर्यंत या पीडित परिवाराला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आम्ही यांचा निषेध करू। या अधिकारी आहेत, पाण्याचे अधिकारी, जो झोन अधिकारी असेल, सार्वजनिक अभियंता अधिकारी असतील, उपायुक्त असतील, आयुक्त असतील, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। प्रकरणाची दोन मुलींचा मृत्यूची अतिशय दुःखदायक घटना झाली आहे। मेंदू ज्वर ज्याला म्हणून, ज्यामुळे डेंग्यूमुळे झालेला एन्सेफेलायटिस, ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स अकाउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो, तर त्याचे प्राथमिक निदान झाल्याचं दिसून येत आहे। तर या संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे, जे संपूर्ण वर्कर्स आहेत, त्यांना जे आवश्यक जे काही डेंग्यू आणि इतर संबंधित असलेल्या डासातून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जी काही उपाययोजना असते ते करण्याची सूचना दिली आहे।